चला मॅचला होती सुरुवात. एक बिग मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला येते. साईराज कोशिंबे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरसीसी पहारे. नाणेफेक जिंकले आरसीसी पहारे संघाने. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॅटर अतुल आणि त्याच्या साथीनं स्वप्नील. अतुल पवार खूप चांगला फलंदाज आहे. नुकतीच एक स्पर्धा पार पडली. एकविरा स्पोर्ट्स पाचापूर आयोजित मॅन ऑफ द सिरीज म्हणून बायसिकल म्हणजे अर्थातच सायकल त्याला देण्यात आली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता अतुल पवार. पहिला बॉल, पहिला चेंडू, तेज तरार, खोलवर टप्प्याचा चेंडू, सिलिमिड ऑन मध्ये धोका होऊ शकतो अतुल सकरिता. काही क्षणासाठी असं वाटत होतं धोका पत्करलाय की काय. दोन धावात जरूर पूर्ण होतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिलिमिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाने अतुलची विकेट घेण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र बॅकअप नव्हता. त्याचा फायदा क्षणामध्ये या दोन फलंदाजांनी उचलला. अतुल पवारची गोलंदाजी फलंदाजी अगदी चांगली राहिली होती एकविरा ट्रॉफी पाचापूरमध्ये. आज तोच परफॉर्मन्स त्याच्याकडून पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व. वेगाचा रफ्तार वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो या असोसिएशन्समध्ये अथर्वला. हो हो हो, तिका बाउन्सर. चला, जास्त दुखापत झाली असेल तर पाणी घेऊन जा मैदानात प्लीज. आयोजन कमिटी पाणी घेऊन जा प्लीज, कारण उन्हाचं सत्र आहे. धावत जा आपण. जबरदस्त बाउन्सरचा मारा पाहायला मिळाला. अथर्व वेग आहे अथर्वकडे. गोलंदाजी ॲक्शन देखील खूप चांगली आहे. पहिल्या दोन चेंडूवरती यशस्वी झालाय. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल अथर्वचा. यावेळेला शॉर्ट पूल केलाय. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जेल टिपला जाईल, चुकी होणार नाहीये. अतुल पवारची घेतली विकेट. आणखीन एक दर्जेदार चेंडू. पहिला धक्का साईराज कोशिंबे संघाला. नक्कीच खूप चांगला चेंडू हाताळला गेला. रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज शफल झाले होते आणि त्याच पद्धतीचा चेंडू होता. बाउन्सर होता, थोडा हाईट कमी होती. त्याला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगला झेल त्याने देखील टिपला आणि फलंदाज अतुल पवारला अगदी स्वस्तात बाद केला. धावसंख्येचा फळक आपण पाहिलं तर 2 धावा धावफळकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. नवीन फलंदाज उमेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच षटकामध्ये मात्र ज्यावेळेला एखाद्या टीमला मोठा विकेट गमवावा लागतो त्यावेळेला एक टीमवरती सावट संकट पसरत असतं आणि या खडतर प्रवासातून खऱ्या अर्थानं मार्ग काढायचा असतो. हा मार्ग शोधला जाईल का उमेश पवार आणि त्याच्या साथीनं फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अथर्व खूप चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसर असणार हा खेळाडू. आपण पाहिलं उंबरपाडा या ठिकाणी स्पर्धा झाली. अगदी शेवटच्या क्रमांकावरती या खेळाडूला उतरवला आणि त्यानंतर त्यांनी केलेली फटकेबाजी आज देखील चर्चेत आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. काय गोलंदाजी आहे, एक्सप्रेस डिलिव्हरी. अगदी विचार केला तर ब्रेटली, त्याचनंतर शोएब अख्तर यांची आठवण देऊन जाणारा वेग त्याच्याकडून पाहायला मिळतोय. खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती वेगवान गोलंदाज होते. मिशेल स्टार्क असतील, अशा अनेक गोलंदाज आहेत की त्याने वेगावरती नियंत्रण ठेवून आपलं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती उंचावलं. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला फटका हा देखील फसलाय. कॅच पकडली जाईल का.
आयुष्मान भवचा आशीर्वाद दिला गेलाय, झेल सुटला गेला, त्यानंतर त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. गोलंदाज नाराज होतो. मेहनत पाण्यामध्ये घालवली गेली. अथर्व खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथून एक सोपा झेल सुटला गेला इनफिल्डच्या आतमध्ये आणि त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. नक्कीच इथून मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल 4 धावा. नक्कीच पहिली ओव्हर कंप्लीट करण्याकरिता 5 मिनिटं आरसीसी पहारेने घेतलेत, त्यामुळे 2 षटकं कंप्लीट करण्याकरिता अजून तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. आरसीसी पहारे ही सूचना आपण लक्षात घ्या आणि त्या 4थ्या षटकाकरिता आपल्याला एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये लावावा लागेल, ज्याचा फटका आपल्या टीमला बसू शकतो. नेक्स्ट मॅच हीच खेळवायची ना. पिळंजे स्पोर्ट पिळंजे संघ आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर एकंदरीत धावफलकावरती आहेत 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अथर्वने याचा खूप चांगली गोलंदाजी केली. आणखीन एक चांगला गोलंदाज हिमांशू पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. हिमांशू खूप चांगला गोलंदाज हा देखील आहे. पहिला बॉल हिमांशूचा. पहिला चेंडू इथून मात्र हाईट फॅक्टर चेंडू, बीमार की बिमारी, आणि इथून पहा लहानपणीची आठवण देऊन जाणारा गोटी नियम, अर्थात फलंदाज होईल ते बाद. फलंदाज स्वप्नील जाधव बॅक टू द डगआउट. या भिवंडी शहरामध्ये मध्ये विसावला, त्या पद्धतीने डायरेक्ट हिट मात्र स्टंपला केला आणि फलंदाज त्या ठिकाणी स्वप्नील जाधव बाद होतोय. येणारा चेंडू हा फ्री हिटचा आहे. उमेश पवारसाठी आता मात्र संधी निर्माण झाली आहे. गोलंदाज हिमांशू पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच पहारे गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय नरेश माऊली सर यांचे हे छोटे सुपुत्र आहेत. एसटी रक्षण करताना आपण पाहतोय रितेश हे देखील त्यांचे चिरंजीव आहेत. या वेळेला बॅटची लिडिंग एज, परंतु बॅकअप दिलं गेलं एसटीच्या मागे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अन्यथा धावा मिळू शकल्या असत्या. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 6 धावा धावफलकावरती. हिमांशूकडे देखील वेग पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अथर्वने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आला, हा देखील फलंदाजीसाठी जाणला जातो. परंतु या स्थितीमध्ये डावाला सावरायचा असेल तर एखाद्या चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथून उमेश आणि विघ्नेशला चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं राहील टीम साईराज कोशिंबे संघासाठी. कारण एक बाजूने आपण पाहिलं ना तर विकेट्स गमावले गेलेत. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे, एलिव्हेशन झालं नाही आहे व्यवस्थितरित्या. 2 धावा जरूर पूर्ण होतील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 8 धावा धावफलकावरती आहेत. दुगाड चषक म्हटलं तर प्रत्येक क्रिकेटपटूचं एक स्वप्न की या क्रीडानगरीमध्ये आम्हाला कधी खेळण्याची संधी मिळेल. फार संघ इच्छुक असतात, परंतु आपण लिमिटेड संघांना प्राधान्य देतो. ज्यामध्ये नशीबवान संघ असतील त्यांनाच इथे मात्र एंट्री मिळते. गतवर्षी देखील खूप चांगलं आयोजन केलं होतं. यावर्षी 360 डिग्रीचं मैदान आपण पाहतो या स्पर्धेकरिता. यावेळी अकूट टप्प्याचा चेंडू, चॉबक शॉट, क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार.
आतमधून चांगलं उत्तर आलं, चौकार आला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चॉबक शॉट पाहायला मिळाला. खूप चांगला फटका सजवला गेला. विघ्नेश, सातत्याने आपण पाहतो ज्या ज्या वेळेला संघावरती सावट पसरतं त्या त्यावेळेस या खेळाडूनं आपल्या संघाला सावरलंय, परंतु ही स्थिती पुण्याच्या एकदा त्याला आता मात्र पार करावी लागेल. आता मात्र पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला गेलाय आणि लॉंग ऑफला क्लिअर केला आहे. बॅटची लिडिंग एज, इथून चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. या धावा रोखल्या जात आहेत, म्हणजे कुठेतरी कष्ट पाहायला मिळतात. असं म्हणतात ना, कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. इथे पहा, क्षेत्ररक्षणामध्ये कष्ट घेतले जात आहेत आणि या कष्टाचं फळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिद्द, मेहनत, चिकाटी जर घेतलीत तर निश्चितपणाने तुमच्या वाट्याला यश प्राप्त होईल. षटकातला पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने लॉंग ऑनकडे ढकललाय. कार्पेटच्या साहाय्याने पहिली धाव आली आहे, दुसऱ्यासाठी नकार दिला जातोय. धावसंख्या 1 पुढे सरसावते. सिंगल आली आहे, 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना हिमांशू देखील दर्जेदार गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अथर्वने गोलंदाजी केली, अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स घेतला. हिमांशू हा देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला, अंतिम चेंडू शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती. विघ्नेश इथून मात्र अटॅक करेल का? मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. इथे स्टेप आउट झाला होता, पुढे सरकला होता. षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. आतापर्यंत फलंदाज बाद झाले 2 आणि सलामीला आलेला फलंदाज अतुल आणि स्वप्नील ही जोडी डगआउटच्या रस्त्याला गेले. आणि त्याचनंतर मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहतोय फलंदाज उमेश आणि विघ्नेश या जोडीला. नक्कीच इथून मात्र आपण दुसऱ्या षटकाकरिता 6 मिनिट घेतले आहेत. त्यामुळे शेवटचं तिसरं षटक आहे हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 3.5 मिनिटामध्ये. प्लीज घाई करा. RCC पहारे संघ, आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, कारण याचा फटका तुम्हाला स्लॉग ओव्हरमध्ये बसेल. या अगोदर आपण जय हनुमान भरे संघाला मात्र ही शिक्षा दिली होती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आणला जातोय करण. षटकातला पहिला चेंडू असेल करणचा. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, डाऊन दी ग्राउंड खेळलाय, चेंडू निघून जाईल, आउट ऑफ दी पार्क. द ह्यूज सिक्सर. जे उमेश पवार सांगतोय त्याच्या विकेटचं महत्व, झेल सुटली होती आणि त्या झेलचं महत्व तो पटवून देतोय. माझी झेल सुटली, आता परिणाम भोगा. 6 धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती घणाघात प्रहार. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. उमेश पवार ऑन अ फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. समजायची मॅच सोडली, कारण उमेश पवारची कॅच सुटली, त्यानंतर त्याने 2 षटकार लगावले. हा क्रिकेटचं सूत्र आहे, हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं असतं. धावसंख्या 26 वरती. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. उमेश फायर झाला, त्याला रोखणं आता कठीण आहे. तिसऱ्या चेंडूवरती षटकार येईल का? ऐतिहासिक कामगिरी दुगाड चषकामध्ये होईल का? तिसरा डॉट आलाय. स्विंग अँड मिस. 26 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्यानंतर तिसरा चेंडू डॉट आलाय. उमेश खूप चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत शांत होता, परंतु आता आक्रमक पवित्रा त्यांनी हाती घेतलाय. त्याला ठाऊक आहे आता इथून मात्र स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. इथे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. इथे फुलटा चेंडूला दिलाय फेकून. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार उमेश पवार.
अनेक क्रीडा रसिकांना असं वाटत होतं टॉप 4 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ येणार की नाही, कारण ज्या पद्धतीने अफगाणिस्तानची आणि त्यांची मॅच सुरू होती असं वाटत होतं की आता ऑस्ट्रेलिया संघ पराभूत होणार. ग्लेन मॅक्सवेलचा 11 धावांवरती झेल सोडला, 201 धावांची खेळी साकारली ग्लेन मॅक्सवेलने आणि तिथून ऑस्ट्रेलिया संघाने केलेली कामगिरी अगदी लाभजवाब, अगदी विश्वचषकावरती आपल्या देशाचं नाव कोरलं. हा क्रिकेट आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, एकंदरीत 33 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5, तिसरं षटक आहे, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे बिमर की बिमारी, चेंडू काऊ कॉर्नर मध्ये, पहिली धाव आले. 1+2 होतील का? हो, जरूर झाले, जरूर झाले. 2+1 एकंदरीत 3 धावा. येणारा चेंडू फ्रीटचा, 3 धावेने संघाची धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत जाऊन पोहोचते 36 धावा. 36 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तो आहे फ्रीटचा. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे विघ्नेशला मोठा स्ट्रोक खेचण्याची, ज्या पद्धतीने उमेशने फलंदाजी केली आहे. या वेळेला मात्र स्विंग झालाय, चेंडू काटा बदलला गेला, 1 धाव मात्र जरूर मिळेल. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर एकंदरीत 37 धावा धावफळकावरती. चौथ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच जय बजरंग पुंडास आणि जय बजरंग शेलार दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आपला फर्स्ट इनिंग नंतर टॉस केला आहे, त्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. अल्पेशचा पहिला बॉल अकूट टप्प्याचा होता, पूल केला ऑनसाईडमध्ये, स्क्युअर लेगकडे पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल कॉम्पिटिशन चुकीचा, 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 38 धावा धावफळकावरती आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न स्क्युअर लेगमध्ये होता. फलंदाज स्ट्रायकर एंडवरती इथून मात्र पाहायला मिळेल उमेश पवार, ज्यानं मागील षटकामध्ये 3 खणखणीत षटकार ठोकले आणि आपल्या संघाची धावगती वाढवली होती. पुढचा बॉल यावेळेला ऑनसाईडला आपण पाहिलं तर 6 धावांसाठी षटकार. उमेश थांबायला तयार नाही आहे, कॅच सुटली होती, त्यानंतर त्याने केलेली आतिषबाजी फलंदाजी, षटकार आलाय. कमॉन डीजे. चव्वेचाळीस धावा, चौथा षटकार उमेशचा. अल्पेश फोर्थ विकेटने षटकारला पुढचा चेंडू घेऊन, इथे खराब चेंडू हाताळला गेला. हाईट फॅक्टर अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. रितेशचं खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं, अन्यथा आणखीन धावा मिळू शकल्या असत्या. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर एकंदरीत 45 धावा. येणारा चेंडू हा फ्री हिटचा आहे. धावसंख्या धावफळकावरती 45 आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर बिमर. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली उमेशला मोठा स्ट्रोक खेळण्याची. अल्पेशचा पुढचा बॉल, यावेळेला फटका दमदार आहे, परंतु चेंडू फ्री हिटचा आहे. पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, जरूर होईल आणि तिथून मात्र फलंदाज यशस्वीरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 47, 47 धावा धावफळकावरती आहेत. चांगली धावसंख्या उभी केली आहे. मागील मॅचमध्ये पाहिलं तर मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघाने तब्बल 77 धावा उभ्या केल्या होत्या आणि या मॅचमध्ये पाहिलं तर साईराज कोशिंबे देखील आगेकूच करतोय. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 50+ जाण्याचा जरूर प्रयत्न करेल. उमेश पवारची बॅट या मॅचमध्ये तळपली आहे.
त्याला एक संधी मिळाली, त्या संधीचं त्याने सुवर्ण केलं. वाईट यॉर्करचा वापर केला, ऑफस्टपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. पंचाचा वाईटचा इशारा होतोय, परफेक्ट वाईट, आणि तिथून मात्र सिंगल मिळेल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावसंख्या 48, 48 धावा धावफलकावरती आहेत. मात्र बचावात्मक चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु नियंत्रण सुटलं गेलं आणि तिथून पंचाचा वाईटचा इशारा आला. ज्या वेळेला एखादा फलंदाज आक्रमक होतो त्यावेळेला गोलंदाज अशा पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि तेच पाहायला मिळालं. बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली गेली आणि तिथून एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. 48 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑनकडे ढकललाय, काऊ कॉर्नरकडे ढकललाय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, त्याला बॅकअप दिला गेला आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. या 2 धावांनी साईराज कोशिंबे संघाची धावसंख्येचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा या धावफलकावरती लागत आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. उमेशची खूप चांगली बॅटिंग राहिली या मॅचमध्ये, विशेषतः त्याचा झेल सुटला, त्यानंतर त्याने 4 षटकार तब्बल ठोकले. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक नाही आहे, 5वा देखील आलाय. 5वा ब्लास्ट, 5वा धमाका. उमेश ऑन फायर. धन्यवाद. चेंडू द्या, चेंडू जुना चेंडू द्या. 6 धावांनी संघाची धावसंख्या 56. 56 अब तक 56 धावांवरती जाऊन पोहोचलाय साईराज कोशिंबे संघ. शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवरती होईल टार्गेट सेट आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर होईल दुसऱ्या फेरीला सुरुवात, ज्याचा आम्ही टॉस करणार आहोत. जय बजरंग शेलार आणि जय बजरंग पुंडास. दोन्ही संघांमध्ये बजरंग बली आहेत, परंतु हा बजरंग बली पावन कोणा लावणार, शेलारकरांना की पुंडासकरांना. अकुट टप्प्याचा चेंडू क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आली आहे शेवटच्या चेंडूवरती. 57 धावा धावफलकावरती. विजयाकरिता लक्ष आहे 24 चेंडू 58 धावा. तर या सामन्याचं नाणेफेक करतील आमचे मुख्य अतिथी पाठारी साहेब यांच्या शुभास्ते. या ठिकाणी टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय बजरंग शेलार आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग पुंडास. पुंडास संघाचा कर्णधार आहेत का पुंडासवाले? आदरणीय या ठिकाणी आपण पाहतोय आमचे प्रमुख अतिथी पाठारी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल मोहनीश पाठारी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एक बाजूने नाण्याच्या आपण पाहतोय दुगाड चषक आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय BS स्पोर्ट्स. दुगाड चषक इज अ कॉल आणि आलाय BS स्पोर्ट्स. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल हा मात्र लागलाय जय बजरंग पुंडास संघाच्या वतीनं. नक्कीच निर्णय काय असेल? फिल्डिंग. पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ राहिला, पहिलीच मॅच खेळायची होती तुम्हाला आणि एक चांगला विजय तुम्ही साकारलात. आता देखील दुसऱ्या फेरीमध्ये तुमचा हा टॉस झाला. समोरचा संघ एक ताकदवार संघ आहे, बलाढ्य संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ही आउटफील्ड आणि ही खेळपट्टी कशाच्या संदर्भात योग्य वाटते, गोलंदाजी की फलंदाजी? फलंदाजी संदर्भात योग्य वाटते. आणि त्याचनंतर आत्ता मात्र टीमकडून काय अपेक्षा असतील? चांगला खेळ करावा आणि मॅच जिंकू दे. धन्यवाद. तर टीम जय बजरंग शेलार आपण टॉस गमावलाय, टॉस जिंकला असं काय स्वीकारलं असं? बॅटिंगच केली असती. अर्थात तुमच्या मनासारखं झालंय. किती धावांपर्यंत मजल असेल? 50+. 50+ जाण्यासाठी आपल्याकडे कोणते फलंदाज आहेत? कपिल आहे, प्रशांत, निशांत, तेजस, करण. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना हा तुमच्यासाठी पहिला सामना आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला बाय होती, हा सेकंड फेरीमधला हा तुमचा पहिला सामना आहे. तर हे आउटफील्ड, हे मैदान आणि हे आयोजन तुम्हाला कसं वाटतं? आयोजन खूप सुंदर आहे आणि मैदान पण भारी. आता उतरल्यानंतरच समजेल कसं आहे. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न, टीमकडून काय अपेक्षा असतील? सगळ्याही 100% द्यावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
टॉस बॉक्समधून रिपोर्ट येतोय जय बजरंग पुंडास ऑन दी टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम बॉक्स तेजस धोबी सर. नक्कीच या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी पाहिलं तर वडू नवघरवरून पंचांची भूमिका साकारण्याकरिता एक जबरदस्त अंपायर्स आपण पाहतोय अजयजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर पिंपळगडचे जबरदस्त पंच राजेंद्र बजागे सर उपस्थित आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये या दोन्ही पंचांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जशी पहिल्या डावाला मात्र आपण आवाज ऐकला प्रवीण शिंदे, आत्ता मात्र आवाज ऐकणार आहोत अर्थातच तेजस धोबी यांचा. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे सर. आणि उपस्थित होत आहेत इथे मात्र प्रजितजी शेलार साहेबांचं नक्कीच प्रजितजी शेलार साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. वेलकम साहेब, आपलाही सरचे स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. विजयाकरिता आव्हान ठेवले गेले समोर 58 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. तेजस पवारला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्ट्राईकला अल्पेश आणि नॉन स्ट्राईकला करण पाहायला मिळतोय. नक्कीच जय बजरंग पुंडास आणि त्याच्या विपक्षात जय बजरंग शेलार. करण शेठ आलेत का? हे चाललेले आहेत. बाळू दादा आलेत. भूपेश वारगडे आहे ना? ओके. हे टीम जबरदस्त स्ट्रॉंग आहे. आणि अपकमिंग ॲडव्होकेट तेजस भोईर आहेत का? आहेत. म्हणजे टीम खतरनाक स्ट्रॉंग आहे. हो यावेळेस आपण इथे मात्र पाहताय पहिलाच बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय निर्धाव स्वरूपात. सुरुवात दमदार झाली कारण 58 धावांचं आव्हान जर का पार करायचं आहे मग स्ट्रॉंगली फलंदाजी होणं गरजेची आहे. इतकं तगडं आव्हान समोर ठेवलं गेलं, तगडी गोलंदाजी होणंही गरजेचं आहे. आणि कुठेतरी मात्र सुरुवात करतायत अर्थातच टीम कोशिंबे संघ. गोलंदाज या या बॉलवर शफल होऊन चेंडूला पाठवतात बाउंड्रीच्या बाहेर. मुख्य मंचाला सलामी देऊन चेंडू सीमारेच्या पलीकडे पाहायला मिळतोय. ओनली वन भाइयों के भाई कोका बाय येथे उपस्थित होतात. वेलकम. दोन चेंडूचा खेळ संपुष्टात येताना दुसऱ्या चेंडूवर खरारी प्रहार षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय की डॉट बॉल फेक पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव. जबरदस्त व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने हायवे तर एका बाजूने मात्र हे मैदान अँड अपकमिंग फुटबॉल जिथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय तेजस्वी गोलंदाजी आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतील. सिंगल मिळेल. इथे जसा तेजस आहे तसा शेलार टीमकडेही तेजस आहे. दोन्हीही चांगले गोलंदाज आहेत. फक्त कुठला तेजस चांगली गोलंदाजी करतो हे पाहण्यासारखं आहे. सध्या एक तेजस तर त्याचा परफॉर्मन्स दर्शवताना इथे मात्र कोशिंबे टीमकडून नक्कीच व्हाईट बॉल धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन वधारताना पाहायला मिळतं. गोलंदाज तेजस तयार. चला फास्ट गेम स्पीडअप करा. टायमिंग लावलेला इथे. शेवटची 1.5 मिनटं तुमच्याकडे आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज तयार. षटकार चांगला आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. फटका चांगला आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून जातो आहे. रॉकेट षटकार. कामाधंद्याला रजा देऊन
विठालो र कामात त्याला आणि त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज या ओहो हो यावेळेस आपण पाहताय नो बॉलचा इशारा एक्झॅक्टली कुठला ओव्हरस्टेप यस सीमारेषा जी आखली गेली आहे आपण पाहू शकताय आणि त्या सीमारेषेची कुठेतरी मात्र क्रीजची जी सीमारेषा आहे किंवा विकेटची जी सीमारेषा आहे ती कुठेतरी मात्र ओलांडली गेली आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल नो बॉल आणि फ्री हिट इथून मात्र मुबा आहे मोठा फटका कन्वर्ट करण्याची. तो मुबा कशा पद्धतीने आता मात्र कन्वर्ट करतील यावेळेस हा स्ट्रोक गोलंदाज यार ओहो हो यावेळेस डान्स करत जणू चेंडू निघतोय. सिंगल इथून मात्र मिळती आहे सिंगल. नक्कीच विक्रम गुंदोलकर पाहायला मिळतात संडेला इन ॲक्शनमध्ये. दुगाड एक्सप्रेस 46 विक्रम गुंदोलकर यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकताय. आणि यष्ट्या ज्या स्टंप आहेत त्या एक्स्ट्रा आणून ठेवा कारण विक्रम तुमच्या इथे मात्र ॲक्शनमध्ये दिसणार आहेत म्हणजे वेगवान गोलंदाजी होणार आहे. यस रावलपिंडी एक्सप्रेस रुपेश भोईर यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहाल. ओहो हो पुन्हा एकदा पुन्हा 360 स्वतःभोवती राऊंड क्रिएट करतील. सिंगल इथून मात्र मिळेल सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. षटक क्रमांक आय थिंक पहिलं संपलं पहिल्या षटकाच्या षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16-16. DJ एकविरा प्रदीप माळी असतील प्रणित माळी असतील जेव्हाही असतात तेव्हा आम्हाला कधी सांगावं लागत नाही आहे. माईक सेट करा कुठल्या टायमाला कुठली गाणी वाजवायची आहेत. प्रेस ऑफ माइंड जे ऑपरेटिंग करताना ते पाहायला मिळतात. आणि म्हणूनच की काय एक नामांकित डी जेमध्येही त्यांचं नामांकन घेतलं जातं आणि जबरदस्त असं व्हॉईस क्वालिटी तुमच्याही आवाजाची काळजी घेतात. एस डी जे एकविरा प्रदीप माळी आणि पंडित माळी. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अतुलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिले संपले. धावा संख्या 16 म्हणजे 18 चेंडू विजयाकरीत आवश्यकता असेल 42 धावांची. ओहो हो यावेळेस काय असेल पंच इशारा पोहोचवतील. इट्स अ वाईट बॉल. एकदा वितरण मात्र मिळते वाईटच्या स्वरूपातली धावा संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17. आता मात्र 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. ओहो हो इथे मात्र DJ एकविराला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. ओहो हो यावेळेला फटका फसतोय की काय.
यू बॅटर रितेश मैदानाच्या दिशेने पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज इथून मात्र झेलबाजच्या स्वरूपात बाद होतोय. अतुलनं सुरुवात केली आहे चांगली. पहिला बॉल जरी वाईड असेल तदनंतर षटकार. आता मात्र फसफा चेंडू डिलिव्हर केलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. गरज होती या विकेटची कुठेतरी गरज होती. ज्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग चालू होती त्याला स्टॉप लावणं, त्याला पॉज लावणं, त्याला कुठेतरी थांबा दर्शवणं गरजेचं होतं आणि निश्चित रूपानं ते काम करून दाखवलं आता मात्र अतुलला अशी गोलंदाजी करताना आता मात्र अतुल पाहायला मिळतोय. मित्रांनो टायमिंग लावलाय, फुकट पेनल्टीला मुकाल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. टायमिंग इथून लावलेलं आहे, या गोष्टीची नोंद घ्या. बॅटर तुम्हालाही विनंती आहे, फक्त गोलंदाजांसाठी टायमिंग नसणार आहे. बाद झाल्यानंतर 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन बॅटरनं मैदानात प्रवेश करणं गरजेचं असतं. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. हो एजचा आवाज कदाचित पोहोचला होता पण इथे मात्र झेल ही ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं इथे मात्र निर्धावफेक चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 3 धावसंख्या 23-23. गोलंदाज तयार अतुल. सरळ बॅटनं फटका कन्वर्ट. पुन्हा एकदा फटका बसेल. विकेटचं होईल पतन. फलंदाज झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. नक्कीच विकेटचं बदन होतं आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 4 आणि धावसंख्या अजूनही 23 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आता मात्र भासती आहे. बायो का बाय कोका बाय आदेश दर्शवत असताना प्रत्येकांना, कारण स्वतः आता मात्र आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. बायो का बाय कोका बाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक षटकारचा. यस षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचती 29-29. आता मात्र समीकरण बदलेल आणि विजयाकरिता ही 13 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. हो पुन्हा एकदा त्याच दिशेनं फक्त थोडीशी हाईट कमी ठेवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मी इथे सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. विजयाकरिता आता मात्र षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 30. विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल 12 बॉल आणि 28 धावांची. मी त्याच्याबद्दल पोहोचवतो आणि सध्या तरी जागा इतकी पॉवरफुल निवडली आहे, मग का टॅलेंटेड खेळाडू आहे आम्ही सध्या तरी पोहोचवतो. संजय भाई मिठाईवाले अर्थातच यशस्वी उद्योगपती आहेत. जर खऱ्या अर्थानं घरामध्ये काही आनंदाचा क्षण असेल, काही असेल, तोंड गोड करायचं असेल तर एकमेव ठिकाण अर्थातच संजय भाई मिठाईवाले कवाड नाका, जरूर भेट द्या. दीपला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. हो यावेळेस एक्झॅक्टली काय
यस बजागे सर व्हाईट बॉल आणि इथे मात्र व्हाईट बॉल मिळेल. धावसंख्या 31 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 27 धावांची आवश्यकता. नो बॉलचा इशारा. यस पंचांच्या बाजूनी 3 खेळाडू एका रो मध्ये राहू शकत नाहीये आणि म्हणूनच आम्ही विचारलं एक्झॅक्टली काय आणि डेफिनेटली नो बॉलचा इशारा. फ्री हिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. कारण सांगावं लागतं एक मुभा असते तुम्हाला फोटाफटका कन्वर्ट करण्याची. आम्ही सातत्याने ते पोचवत असतो. गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र या चेंडूवर मुभा असताना फटका कन्वर्ट केलाच होता पण विसरले होते की काय फ्री हिटवर रनआउट आउट असतं आणि नक्कीच इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचेल 32-32. सरळगाव पुन्हा एकदा फ्लॅटनं चेंडू निघालाय. बाउन्स करेल विके मात्रेच्या बेटीला चेंडू. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स क्लिअर करून सीमारेषा पलीकडे पहा येतो दिमागदार चौकार. फॅन्स तिथे आपण पाहू शकताय. चौकार. चौकारानं धावा संख्या 26-26. थँक्यू ब्रो. ओहो हो पुरच्छ एकदा दिशा देत आहेत आणि इथे मात्र पाहायला मिळतोय तर काय यस पंच नो प्लस षटकार. यस नो प्लस षटकार. टोटल 7. 1 सेकंड फ्री हिट. गावसारा जमलाय पालखीला ताल देवाच्या. षटकाराच्या बढतीनं 43-43. आता मात्र शेष असतील 10 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. 10 चेंडू विजयाकरिता आता मात्र 15 धावांची आवश्यकता. 58 धावांचा आव्हान पार करायचा आहे. चला जास्ती वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती करतोय. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक करतील जीवाच्या आकांताने प्रयत्न. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या मैदानाचा विचार केला तर किल्ले अर्थातच घुमतारा त्याच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या छत्रछायेखाली ही स्पर्धा आणि हे मैदान आपल्या इथे मात्र पाहायला मिळते. संपूर्ण भगवमय हे मैदान. कारण वरची फीत जर का आपण बघितली तर अर्थात भगवी फीत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते.
श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि संपूर्ण भगवा ध्वज. यस, हा चेंडू वन बाउन्स क्लिअर करून सीमारेषा पलीकडे चौकार 4. पेंडबाजी ओ हो हो, डान्स करत चेंडू निघतोय मैदानावर, आपण पाहत आहे. पुनश्च एकदा मिळेल इथे मात्र सिंगल. धावसंख्या 50. आता मात्र 7 चेंडू आणि विजयाकरिता 8 धावेची आवश्यकता भासतीये. चला, 7 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये. डावखुरे हाताचे फलंदाज म्हणजे निसर्गाची देण. गोलंदाज दीप तयार. फटका तर चांगला आहे, जाईल का सीमारेषा पलीकडे? यस, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पाहायला मिळतो इथे मात्र षटकार 6. वाजत गाजत निघाली पालखी काल या गोष्टीची नोंद घ्या आपण. गोलंदाज प्रणयला आणले गेले. 6 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता असताना गोलंदाज या. नेक्स्ट बॉल इथे मात्र उडवलाय. आला इथे मात्र विजयाचा चौकार. सामना इथे मात्र होतोय. टीम अर्थातच RCC बहारे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचा हिरो ठरतोय मॅन ऑफ दी मॅच कोण असेल?